नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर उपयोजित लेखन यांचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अपठित गद्यांश। काय आहे त्याचं नाव? अपठित गद्यांश आहे। तर चला बघूया या अपठित गद्यांश म्हणजे आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, पहिले आपण काय बघणार आहे की हे जे अपठित गद्यांश आहे ते आहेत काय? काय बघणार आहे? हे जे अपठित गद्यांश आहे ते आहेत काय? बघून घ्या। अपठित गद्यांश किसे कहते हैं? तुमचा पहिला प्रश्न तुमच्या मनात जे आलेला आहे ते काय आहे की अपठित गद्यांश हे काय आहेत? आम्ही कहाणी लेखन पाहिले, आम्ही निबंध लेखन पाहिले, आम्ही पत्र लेखन पाहिले, परंतु हा जे अपठित गद्यांश आहे ते काय आहेत? आता आपण हे बघून घ्यायचं आहे। या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। बघा, अपठित गद्यांश का अर्थ है कि जो पहले से पढ़ा ना हो। अपठित गद्यांश यांचा अर्थ काय आहे? जे पहिले आपण कधीही वाचन केलेला नाही आहेत किंवा कधीही बघितला नाही आहे। जसं की तुम्ही जेव्हा नवीन कुठेतरी जातात तर तुम्हाला कसं करते, तुमच्या मनात कसं होतं की हां, तुम्ही कशा पाळणार, तिथे काय होणार, तिथे काय होणार, आणि जेव्हा तुम्हाला तेच जागावर जायचं तुम्हाला माहिती आहे की हां, इथे हे आहे, इथे आहे, आपण जात आहे, परंतु जेव्हा तुम्ही नवीन जागावर जाता तर तुम्हाला असं मनात विचार होता की तिथे काय होणार, कसं प्रमाणे होणार, हा प्रश्न आमच्या मनात येत आहे। कळतं? हो। तर चला आता आपण यांची बघून घ्या। त्यांचं तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देत आहे। वह गद्यांश जो आपकी पाठ्यपुस्तक से नहीं लिया गया हो, इन गद्यांशों के आधार पर कुछ प्रश्न पूछे जाते हैं तथा इसका उपयुक्त शीर्षक भी लिखना पड़ता है। अपठित गद्यांश के प्रश्नों के उत्तर देने के लिए निम्नलिखित बातों का ध्यान रखना चाहिए। बघून घ्या, व गद्यांश जे गद्यांश जे आपली पाठ्यपुस्तक मध्ये नाही आहे। अपठित गद्यांश काय? जे आपली पाठ्यपुस्तक मध्ये नाही आहेत, उपयुक्त शीर्षक मध्ये लिहायचं आहे। या गद्यांशचे आधारे काही प्रश्न तुम्हाला विचारून जाणार आहे तथा त्यांचं उपयुक्त शीर्षक पण तुम्हाला लिहायचं आहे। अपठित गद्यांशचे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निम्नलिखित बातेचं ध्यानपूर्वक करायचं आहे। कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा। कळाले? छान। तर चला बघून घ्या। बघा, देश की राजनीतिक स्वतंत्रता हा तुमचा आकलन आहे। बघून घ्या, देश यांची राजनीतिक स्वतंत्रता पूरा आनंद और सुख हम तभी उठा सके। देश हा यांची राजनीतिक स्वतंत्रता किंवा यांच्या पूर्व आनंद आपण त्यांचे सुख किंवा त्यांची सुख आपण तेव्हा उचलू शकतो जेव्हा हम आर्थिक दृष्टि से स्वतंत्र और स्वावलंबी हो। जेव्हा आपण आर्थिक दृष्टीने जेव्हा आपण किंवा आम्ही आर्थिक दृष्टीने स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणार आहे। और इस आर्थिक स्वतंत्रता को प्राप्त करने के लिए जिस बात की सबसे अधिक आवश्यकता है आणि या आर्थिक स्वतंत्रता प्राप्त करण्याबद्दल आपल्याला ज्या बातमीची सर्वश्रेष्ठ आवश्यकता आहे वह यह है कि अपने देशवासियों के लिए पर्याप्त और पौष्टिक भोजन हम अपने ही देश में उत्पन्न करें। हा चांगल्या प्रमाणे आहे की आपला देशवासी बरोबर आपल्याला पर्याप्त पौष्टिक किंवा भोजन करण्याची आपली देशाचं ही उत्पन्न करायचं आहे। बिना अन्न की समस्या हल किए हमारी समस्त उन्नति की योजनाएं और हमारे सब सुनहरे स्वप्न निष्फल रहेंगे। आणि इथे काय दिलेलं आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या। बिना अन्नाची समस्या हल करणार बरोबर आपली समस्त उन्नती किंवा त्यांची योजनाएं आपल्यात सुनहरे स्वप्न निष्फल होणार आहे। जे आपल्या सुनहरे स्वप्न आहे ते निष्फल होऊन जाणार आहे। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। उपयुक्त गद्यांश में लेखक ने किस समस्याओं पर प्रकाश डाला है? आता म्हणाले आहे की उपयुक्त गद्यांश मध्ये लेखक यांनी कोणती समस्यावर प्रकाश टाकलेला आहे। हा तुमचा प्रश्न आहे। हा काय आहे? तुमचा प्रश्न। आता आपण यांचं उत्तर द्यायचं आहे, बघून घ्यायचं आहे। लेखक ने खाद्य समस्या पर प्रकाश डाला है। लेखक यांनी कोणावर प्रकाश टाकलेला आहे? खाद्य समस्या। लेखक ने खाद्य समस्यावर प्रकाश टाकलेला आहे। इसमें कहा गया है कि जब तक हमारे देश की आर्थिक अवस्था नहीं सुधरती, यामध्ये
सांगितलेले आहेत की यामध्ये सांगितलेले आहे की आमच्या देशाची जेव्हा आर्थिक व्यवस्था नाही सुधारणार आहे, जेव्हा आर्थिक व्यवस्था नहीं सुधरणार आहे और हम अन्न के मामले में आत्मनिर्भर नहीं होते आणि आम्ही अन्नाच्या मामलेवर आत्मनिर्भर नाही होऊ शकतं, आम्ही अन्नाच्या मामलेवर आत्मनिर्भर नहीं होतो, तब तक सुनहरे भविष्य की आशाएं पूरी नहीं हो सकती. त्यापर्यंत त्यापर्यंत सुनहरे भविष्य यांची आशाएं आपण पूर्ण नाही करू शकतो. कळलं की नाही? हो. तर हा जे क होता त्यांच्या असा प्रमाणे प्रश्न तुम्ही विचारणार आहे तुम्हाला. त्यांचं उत्तर इथे दिलेले आहे. आता अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा आता खचा प्रश्न काय आहे तुमचा? गद्यांश का सार संक्षेपण कीजिए. गद्यांश यांच्या सार संक्षेपण करायचे आहे आपल्याला. काय करायचे आहे? गद्यांशांच्या सार संक्षेपण करायचं आहे. तर बघून घ्या. सार राजनीतिक स्वतंत्रता का आनंद बिना, सार राजनीतिक स्वतंत्रताच्या आनंद बिना आर्थिक स्वतंत्रता और स्वावलंबन को प्राप्त नहीं हो सकता. आर्थिक स्वतंत्रता किंवा स्वावलंबन बरोबर प्राप्त नाही होऊ शकतो. आर्थिक स्वतंत्रता किंवा स्वावलंबन बद्दल आपण प्राप्त नाही करू शकतो. देश में अन्न की समस्या का समाधान किए बिना स्वप्न साकार नहीं होंगे. देशातून अन्नाची जी समस्या आहे त्यांच्या समाधान केल्याबद्दल आपल्या स्वप्न कधीही साकार नाही होणार आहे. आपला स्वप्न कधीही साकार होणार नाही असं त्यांनी सांगितलेले आहे. पुन्हा सांगू का मी? चला सांगते. सार राजनीतिक स्वतंत्रताच्या आनंद बिना, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. सार राजनीतिक स्वतंत्रताच्या आनंद बिना आर्थिक स्वतंत्रता किंवा स्वावलंबन प्राप्त होणार नाही आणि देशाच्या अन्नाची समस्याचे समाधान करणार बद्दल आपल्याला स्वप्न कधीही साकार होणार नाही. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा आता तुमच्या समोर काय आलेलं आहे? गृहपाठ आलेला आहे. मी तुम्हाला एक गृहपाठ दिलेला आहे, एक आकलन देणार, त्याबद्दल तुम्हाला प्रश्न करून करायचा आहे. बघा, शिक्षा मनुष्य को मस्तिष्क और शरीर का उचित प्रयोग सिखाती है. शिक्षा जे आहे ना, शिक्षा म्हणजे दंड पण होतात, पण इथे शिक्षा वाचन आहे. शिक्षा जे आहे ना मनुष्याच्या मस्तिष्क आणि शरीराचा उचित प्रयोग करून आपल्याला शिकवत आहे. वह शिक्षा जो मनुष्य को पाठ्यपुस्तकों के ज्ञान से अतिरिक्त, ते शिक्षा जे मनुष्याला पाठ्यपुस्तकाच्या ज्ञानचा अतिरिक्त गंभीर चिंतन दे सके व्यर्थ है. आणि गंभीर चिंतन देऊ शकतं ते व्यर्थ आहे. गंभीर चिंतन देऊ शकतं ते व्यर्थ आहे. यदि हमारी शिक्षा हमें सुसंस्कृत, सच्चरित एवं अच्छे नागरिक नहीं बना सकती, यदि आमची जे शिक्षा आहे ते आम्हाला सुसंस्कृती किंवा सच्चरित म्हणजे चांगलं चरित, सच्चरित किंवा अच्छा चांगला नागरिक नाही बनू शकतो, तो उससे क्या लाभ है. तर त्यांच्यापेक्षा आपल्याला काय लाभ आहे? शिक्षा घेऊन आपल्याला काय लाभ आहेत असा प्रश्न आहे. सहृदय सच्चा किंतु अनपढ़ मजदूर उस स्नातक से अच्छा है. सहृदय मतलब चांगलं हृदय, सहृदय ते सच्चा, किंतु अनपढ़ मजदूर ते स्नातक से खूपच चांगलं आहे. जो निर्दय और चरित्रहीन है, जे निर्दय आणि चरित्रहीन आहेत. संसार के समस्त वैभव और सुख साधन भी मनुष्य को तब तक सुखी नहीं बना सकता. संसारच्या समस्त वैभव, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. संसार यांच्या समस्त वैभव, सुख साधन पण मनुष्यला सुखी नाही बनवू सकतो. जब तक मनुष्य के आत्मिक ज्ञान न हो, जेव्हापर्यंत मनुष्याची नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. जेव्हापर्यंत मनुष्याची आत्मिक ज्ञान नाही होणार, जेव्हापर्यंत मनुष्याची आत्मिक ज्ञान नाही होणार. कळतं? हो. तुम्हाला त्याच जे आकलन दिलेले होते त्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न करायचा आहे, प्रश्न बनवून करायचा आहे. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कसं प्रमाणे जे अपठित गद्यांश आहे त्याबद्दल आपण पाहिले की असं नाही आहे की तुम्हाला कधी असं की तुमच्या धडात जे आहे तेही तुम्हाला देणार आहे, असं कधीही नाही करायचा. काही प्रश्न असं आहे जे तुमच्या धडात नाही येते, तुम्हाला लिहायचा आहे, पण
तुमच्या परीक्षाबद्दल तुम्हाला ते लिहायचंही आहे. कारण की हे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कधी-कधी कसं होतं ना, की आपल्याला जगा माहिती नाही होती, परंतु आपल्याला जायचं आहे हे माहिती होतं. तर तुम्ही पहिला पाऊल टाकताना खूपच असं होते, घाबरते, की मी कसं जाऊ? कसं आहे तिथे लोक असं नाही. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जाणार आहे, तेव्हा तुम्हाला भीती वाटणार आहे. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तुम्हाला भीती वाटणार का? नाही होणार आहे. तर याबद्दल तुमच्या जीवनात जे आहे ना, तुम्ही नवीन-नवीन धडा तुम्ही करून घ्या. अपठित गरज तसाची आहे. तुमच्या धडामध्ये नाही आहे, परंतु धडा सारखंही आहे ना, तर तुम्ही त्यांचं वाचन करायचे आहे. जसं मी तुम्हाला एक आकलन दिलेलं आहे. तुम्हाला त्यांच्यावर प्रश्न तयार करायचा आहे आणि त्यांचं उत्तर तुम्हाला स्वतःही लिहायचं आहे घरी बसून. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले तर पुन्हा सांगत आहे मी. तुम्हाला हे माहिती आहे का? हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? कधी विचार करत आहे का? हो, हा सगळं तुम्हाला आश विद्यालयाबरोबरही भेटत आहे, जे एनी टाईम, एनीवेअर स्कूल आहे. तुम्ही कुठेही बसून आपल्या गाण्याचा प्रसार करू शकता. जसं की तुम्ही विद्यालय जाताय, तुमच्या घरी काही कार्यक्रम होणार, तर तुम्हाला काय 1 दिवस झाला, आपला 2 दिवस झाला, ते झालं. परंतु हा जे आस विद्यालय आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही घरी बसून त्यांचा ज्ञानाचा प्रसार घेऊ शकता. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला हा खूपच चांगले मार्ग भेटलेला आहे. तर त्यांचा तुम्ही मार्ग शोधून घ्यायचा आहे आणि मागे-मागे करायचं आहे. कळलं की नाही? तुम्ही स्वतःही इथे जोडून दिलेलं आहे. अजून कोणी आहे तर त्यांना पण जोडून करायचं आहे. कारण की असं खूपच लोक आहे, की ज्यांच्याकडे वाचन करायचं आहे, पण त्यांच्याकडे वेळ नाही. सगळं खूपच आहे. परंतु त्याबद्दल हा एक जरिया भेटलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला अजून करू शकतो. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले. तर यापेक्षा मी तुम्हाला सांगणार आहे, की हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायच्या आणि विद्यालयाबरोबर तुम्ही अजून कोणाला जोडत आहे, तो जोडून घ्यायचा आहे. हे एक तर्फी नाही आहे, की एक विषय बरोबर नाही आहे. ते हिंदी, मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान, गणित, समाजशास्त्र हा सगळं तुम्हाला इथे भेटणार आहे. कळलं की नाही? हा सगळ्याची माहिती तुम्हाला इथे भेटणार आहे. सगळ्याची माहिती विषयाबरोबर तुम्ही हे ज्ञान घेत आहे. तर हा ज्ञान जे आहे, जे सर्वशास्त्री आहे. तर तुम्ही घरी बसून यांचं ज्ञान घेऊन घ्या. लोकांना बोलून घ्या. कळलं? कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले का पुन्हा सांगू? करा? कळाले आहे. छान. तर घरी बसून सगळं करून घ्या. धन्यवाद.